आता पाहूया दिवसभरातील राजकीय टॉप 9 वर। अजित पवारांनी राजकीय विकृतीवर बोलणं हास्यास्पद गोष्ट। धरणवीरांनी विवेक आणि विकृती शिकवू नये। लक्ष्मण हाकेंची पुन्हा अजित पवारांवर टीका। अमोल मिटकरी अजित पवार यांचा पाळीव प्राणी। मी तुझ्या गावात येतो, तुझ्या दम असेल तर मला हात लावून दाखव। लक्ष्मण हाकेंचं मिटकरींना आव्हान। ओबीसींची मुलं शिकू नये म्हणून निधी न देण्याचा उद्देश हाकेंचा अजित पवारांवर आरोप। लक्ष्मण हाकेंवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अन्यथा हाकेंना वेगळ्या भाषेत समज देण्यात येईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंचा इशारा। परांजपे ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये ठाकेंविरोधात तक्रार दाखल करणार। अमोल मिटकरींचं ट्विट करत लक्ष्मण हाकेंवर निशाणा। अमोल मिटकरींकडून लक्ष्मण हाकेंचा झाकण झुल्याचा उल्लेख। अजित पवारांनी विविध विभागांना दिलेल्या निधीची आकडेवारी। मिटकरींकडून ट्विट। सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशाला विरोध सुरू। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून विचारात घ्यावं। नाशिकचे भाजपचे माजी नगरसेवक श्याम बडोदे नाराज। याआधी आमदार सीमा हिरेंनी बडगुजरांना विरोध दर्शवला होता। माझी भूमिका 2 ते 4 दिवसात स्पष्ट होईल। हकालपट्टीचा निर्णय एकतर्फी झालेला दिसतोय, बडगुजर यांची टीका। छत्रपती संभाजीनगर शहरात ठाकरे गटाचं आंदोलन। प्रदीप जयस्वाल यांच्या कार्यालयासमोर ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। क्या हुआ तेरा वादाच्या घोषणा। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांसमोर शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये राडा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत केंद्रीय शाखा अध्यक्षांची बैठक होणार। 12 तारखेला शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन। बैठकीत मनसे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित राहणार। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। 2029ला आमदार आणि खासदार भाजपचेच आले पाहिजेत। धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांना स्थगितीच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंचा घणाघात।